टाइमिंग थोड़ा सा लेट झालेला आहे आपण चालू करू हालेलुया। तर मत्ती 7:7 ह्या वचनात असं सांगितलेलं आहे, मागा म्हणजे तुम्हाला देण्यात येईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल। हालेलुया। त्याला द्यायचं आहे। हालेलुया हालेलुया। मागा म्हणजे तुम्हाला देण्यात येईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल। आपण मागायचं आहे, आपण देवाकडनं मागायचं आहे तर देव देणार, येशू आपल्याला देणार, पण आपण मागायचं आहे। आपण जर मागलंच नाही तर देव देणार नाही, पण आपण मागलं तर देव आपल्याला देणार आहे। देवाकडनं मागायचं आहे, येशूकडनं मागायचं, तुम्हाला काय गरज आहे, तुम्हाला काय पाहिजे आहे, देवाकडनं मागा, तुम्हाला देण्यात येणार आहे। प्रिय भावनांनो, आपण मागत आलो, आपण देवाकडनं मागत आलो, पण आपल्याला देवाची ओळख नसल्या कारणाने आपल्याला मोठा ठोकर लागला, ठोकर लागली, आपल्याला फार मोठी ठोकर लागली। आपण मागत आलो पण योग्य वेळी मागलं नाही, आणि जो आपल्याला खुद जो परमेश्वर प्रवेश देणारा याच्याकडनं आपण मागलंच नाही। कारण का मागलंच नाही त्याच्याकडनं? कारण त्याची आणि माझी ओळख नव्हती, त्या येशूची आणि माझी ओळख नव्हती, तुमची आणि येशूची ओळख नव्हती, म्हणून आपण मागलं, येशूकडनं मागलं नाही, देवाकडनं मागलं, देवा दे देवा दे। पण प्रत्येक ठिकाणी जातो आणि बरेचसे देव आहेत, तिकडे जातो देवा तू दे, तिकडे जातो देवा तू दे, तिकडे जातो देवा तू दे, असं करता करता आपल्याला बराचसा काल समय हे निघून गेलेला आहे, बराचसा टाइम हे निघून गेलेला आहे। पण आपल्याला ज्याच्याकडनं मागायचं होतं, जो आपल्याला देणार आहे, त्यालाच आपण हाक मारत नाही आणि त्याच्याकडनंच आपण मागत नाही, कारण त्याची आणि आपली ओळख नव्हती। म्हणून आपण मघारी पडलो। आपल्याला देणारा जो परमेश्वर आहे, परमेश्वर, त्याच्याकडनं आपण मागलंच नाही, म्हणून आज आपल्याला येशूची ओळख झालेली आहे का येशूकडनं मागायचं आहे, येशू देवाकडनं मागायचं, कारण येशू देव आपल्याला देणार आहे। आपण अगोदर मागितलं पण येशूकडनं आपण मागितलं नव्हतं, येशूकडनं आपण मागितलं नव्हतं। जो देणार आहे, जो आपल्याला पोचणार आहे, जो आपल्याला घडवणार आहे, त्याच्याकडनं आपण मागलंच नाही। आपण जो तारणारा नाही, जो आपल्याला देणारा नाही, असे देवाकडनं आपण मागलो, असे देवाकडनं आपण मागत होतो, आणि आपण तिकडे आय बापा करतो का तू देवा दे मला, तू देवा दे मला, पण त्याला देण्याचा अधिकारच नाही आणि तो देवच नाही, तर तो कुठून देणार आहे? आपल्याकडनं घेतो पण आपल्याला देत नाही, आपल्याकडनं घेतो, काही टाइम आला का तू हे दे ते दे, कोंबडा दे, बकरा दे, नारळ दे, फळ दे, हे मागतो, पैसे दे, किती पुजारी तो सांगतो मला पैसे दे, हे पाहिजे ते पाहिजे, आपण दिलं, आपण खर्च केलं, पण आपल्याला देणारा नाही, जो देणारा नाही त्याच्याकडे आपण बराचसा खर्च केला, आणि जो देणारच नाही त्याच्याकडनं आपण मागत आहे, म्हणून आज आपल्याला ते भेटलेलं नाही। पण आता योग्य वेळी आपल्याला प्रभू येशू सापडलाय, येशू आपल्याला सापडलेला आहे, कारण तो येशू आपल्याला देणार आहे, ते येशूकडनं आपण मागायचं आहे। प्रिय भाव आणि बहिणींनो, हालेलुया हालेलुया, माझी पाठवून बोलायचे हालेलुया। मागा म्हणजे देण्यात येईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल। हालेलुया। आपण देवाकडनं मागायचे, पण देवाच्या आधी आपल्याला त्याचा शोध करायचा आहे, नीट शोधायचा आहे की आपला परमेश्वर कोण आहे, मला कोण देणार आहे, मला कोण पोचणार आहे।
त्याच्या प्रिय भावना बहिणीनं ज्यापर्यंत आपण नीट शोध केलाच नाही, नीट आपण शोध केलाच नाही तर आपल्याला माहिती कशी पडणार आहे की मला कोण देणार आहे, मला कोण तारणार आहे, याची ओळख कशी काय पडणार आहे. आपल्याला देवाला शोधायला लागेल, याची आपल्याला ओळख करून घ्यायला लागेल. प्रिय भावना ज्याची शोधलेला आहे, ज्याची शोध केलेला आहे की मला कोणता धीर देणार आहे, ह्याच्या आधी शोध करायला लागेल. आणि शोध केल्यानंतर आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल. काही यांनी सर्व निर्माण केलेले आहे, यांनी पृथ्वी निर्माण केलेले आहे, यांनी मानव निर्माण केलेले आहे. सर्व सृष्टीचा आणि पृथ्वीचा मालिक प्रभू येशू आहे. निर्माण केलेला आहे, यांनी सर्व केलेलं आहे. प्रिय भावबंधूंनो, आपल्याला नीट शोध करून आणि त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल. ईश्वर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल, कारण ईश्वर आपल्याला देणार आहे, ईश्वर आपल्याला देणार आहे. आपल्याला शोध केला, आपल्याला सापडला तर आपल्याला खरोखर की माझा देव मला सापडलेला आहे, देव मला आज सापडलेला आहे, त्याच्याकडे मागायचं आहे. शोध करून आपल्याला सापडताय, येशू आपल्याला सापडलेला आहे. येशूकडनं मागायचं आहे, हट्ट धरायचे. प्रिय भाऊ बहिणींनो, जसं मुलगा हट्ट धरतो, काही त्याला पाहिजे, पैसे पाहिजे किंवा काही खाऊ पाहिजे, काही वस्तू पाहिजे तर तो हट्ट धरतो. आई दे, आई दे, हे घेऊन दे, आई गाडी पाहिजे, मला खेळणं पाहिजे, मला पैसे पाहिजे, मला खाऊ पाहिजे, मला माझे दे म्हणजे दे. आणि त्याला दिलंच नाही तो लोळून धुलीत लढतो, चोळून लढतो, लोळून लढतो, गंभीर होतो, कितीतरी लढतो. आणि आईला दया येते, बापाला दया येते का हा फार हैराण करायला लागला आहे. प्रिय भाऊ बहिणींनो, आपल्याला देवाकडनं मागायचं आहे. तर आपल्याला जसं मुलगा लढतो, आईकडनं घेऊन मागतो, बाबाकडनं घेऊन मागतो, बाबा लढतो, बाबा दे, आईला बापाला दया येते, बापाला दया येते आणि बाप घेऊन जातो दुकानात आणि बेटा घे ये, तेव्हा बेटा खुश असतो. आपल्याला काही हवे आहे, आपल्याला जे पाहिजे आहे तर आपल्याला हट्ट धरायला लागेल, आपल्याला पण लढा लागेल, आपल्याला पण त्याच्यावर लढा लागेल की देवा मला तू दे, देवा मला तू दे, मला दे. देव प्रार्थना ऐकतो, देव प्रार्थना स्वीकारतो की कोणाचं ऐकत नाही असं नाही. प्रिय भावना, सगळ्यांचं ऐकतो. छोटा माणूस, मोठा माणूस, गरीब असो या श्रीमंत असो, सगळ्यांचंच परमेश्वर ऐकतो. येशू सगळ्यांचंच ऐकतो. आपण जेव्हा मागतो, आपण हट्ट धरले पाहिजे की देवा तुम्हाला हे दे. आपल्याला मुलाची गरज आहे तर आपण सांगायचं की मला मूल दे म्हणजे दे, तू दे नाही, तू देशी, मला देशी देशी देशी. ती हट्ट धरली पाहिजे, लढायला पाहिजे. जसं मुलगा लढतो, हट्ट धरतो, तसं आपण हट्ट धरून देवाकडे मागायचं आहे. काही समस्या ज्या अडचणीत आहे ती समस्या काढण्यासाठी पण देवाकडे हट्ट धरायचं आहे. देवा हे माझं तू काम करशील म्हणजे करशील. काही तुम्हाला पाहिजे काय, एखादं गाडी पाहिजे, घर बांधायचं आहे, देव मला घर बांधायचं आहे, तू मला पैसे मिळून देशील, मला बांधून देशील, माझे देशील, माझा विश्वास आहे. प्रिय भाऊ बहिणींनो, देव कुठून आणणार आणि कुठून मिळवून देईल तर आपल्याला माहित पडणार नाही, पण आपलं घर बांधून देणार. आपल्याला गाडी पाहिजे असेल तर तो गाडी घेऊन देणार. कसं, आपल्याकडे पैसे नाहीत पण आपण देवाकडे मागत आहे, आपण हट्ट धरले, देवा तू मला गाडी घेऊन दे म्हणजे दे, मला घेऊन देशी, माझा विश्वास दे, देवा दे. देवाकडे हट्ट धरल्यानंतर, लढल्यानंतर देवाला दया येतो आणि देव आपल्याकडे मनुष्य पैसे घेऊन पाठवतो. पाठवतो, मला तुला अडचण आहे ना, भाऊ अडचण आहे, हे घे, तू जा गाडी घे आणि जेव्हा मला भेटलं तर दे, नाही तर नको, मला कधी देशील.
लोकांच्या जीवनात परिस्थिती अशा घटना घडलेल्या आहेत, साक्षी पुरावा आहेत. स्वतःकडे पैसा आपल्याला पाहिजेच आहे, तर देव कसं ना कसं तरी मिळवून देतो. आज आपल्याला देवाकडनं मागायचं ते हट करायचं. तुमच्या शरीरात आजार आहे, या आजाराचे हट करायचे. माझ्या पोटात त्रास आहे, माझं पाय दुखत आहे, मला कॅन्सर आहे, माझी टीबी आहे, माझी पोटात बिमार आहे, की माझा हात चालत नाही, की मला दिसत नाही, तर आपण त्याच्यासाठी पश्चाताप करायचा, देवाला सांगायचा, लढायचे, हट करायचे आहे. प्रिय भाऊ, आपण हट धरलेच नाही, व्हॅल्यू नाही. आपल्याला खरी गरज आहे हे परमेश्वर जाणतो. आपल्याला खरोखर बरं व्हायचं आहे का? खरोखर मला बरं व्हायचं आहे का? तर मला हट धरले पाहिजे. देव बघतो, देव जाणतो मला काय हवे आहे आणि मी मागत आहे, तर मला त्याचे हट धरले पाहिजे. प्रिय भाऊ, आपल्याला गरज आहे या वस्तू आपण हट धरायचे आहे, पण आपल्याला गरज नाही असे ज्या वस्तू, आपल्याला योग्य नाही अशा ज्या वस्तू ज्या आहेत ते मागवू नका. आपल्याला ज्याची गरज आहे, हे फायदा होईल, चांगलं होईल, हे परमेश्वर जाणून आहे, हे मागायचं आहे. आपल्या शरीरात जो आजार आहे काढण्यासाठी देवाकडून सुख शक्ती मागायचं आहे. आपल्याला बंगल्याची गरज आहे, गाडीची गरज आहे, फिरण्यासाठी राहण्यासाठी आपल्याला घराची गरज आहे, आपल्याला जागेची गरज आहे, तर हे देवाकडून हट धरा. प्रिय भाऊ बहिणींनो, आपल्याला त्याची गरज आहे, ही गरज जाणणे गरजेचं आहे आणि देवाकडून मागणे गरजेचं आहे. प्रिय भाऊ बहिणींनो, देव देतोच. आपण मागलं तर प्रत्येकाला देव देणार म्हणजे देणार. प्रत्येक व्यक्तीला देणार, की याला देत नाही असं नाही आणि त्याला नाही देणार अशी गोष्ट नाही आहे. परमेश्वर देणार आणि देणारच. कोणालाही खाली पाठवणार नाही आणि कोणाला नाही देत नाही. त्याला दया येते, परमेश्वराला दया येते, येशूला दया येते. येशूकडनं मागायचं आहे. तुमची कामं अडकलेली कामं झालेली नाही आहे, तर तुम्ही हट करायचं आहे. प्रिय भाऊ, मुलगा जसा आपल्याला दया येतो तसं आपण लढून देवाला दया द्यायची आहे. दया द्यायची आहे. देवा दे, देवा दे, देवा दे. पण आज प्रिय भावांनो, देवाकडनं जेव्हा मागणं होतात, अडचण आहे, लोकांचे जागा जमिनीची केस आहे, जागा जमिनीची लफडी निघत नाही, बरेचसे संकट आहे, ती लफडी, ती संकट आज मोकळी होत नाही. म्हणजे प्रिय भावांनो, गुटके टेकतात, मला आज संकट आहे आणि तिथे देवाला सांगतात, देवा माझे काढून टाक, तू मला भरा कर, म्हणजे मी सुखी राहील. परमेश्वराकडे आपण सतत प्रार्थना केली की मला खरोखर गरज आहे आणि ही योग्य प्रमाणे आपण देवाकडे मागलं पाहिजे आणि बसलं पाहिजे. त्याला समजून आलं पाहिजे की माझा विश्वास तुझ्यावर आहे, हे त्याला दिसून आलं पाहिजे की मी विश्वासाने मागत आहे. आज आपला विश्वास देव 100% देतो, हे माझा विश्वास आहे, माझी खात्री आहे. देव 100% देतो आणि प्रत्येक व्यक्तीला देतो, पण आपण मागणे आपण चुकवतो. येशू शिवाय कोणी देत नाही. येशू पिता परमेश्वर आहे, पिता परमेश्वर प्रभू येशू आहे, यांचे वाचून कोणी देत नाही. एकच येशू परमेश्वर, तोच आपल्याला देणार आहे. दुसरीकडे आपण मागलं तर तो कधीच देणार नाही. पण येशू आज लोकांना दिलेले आहे, त्याची प्रार्थना ज्याची स्वीकारली त्याला दिलेला आहे आणि सिद्ध आहे, ते आज दिसत आहे. आणि देवाने दिलं ते परत घेत नाही, लक्ष ठेवा. पण सैतान दिलं तर परत घेतो आणि दुःख करून सोडून देतो, ही लक्ष ठेवा. पण आज आपल्याला येशू सापडलेला आहे, तर येशूकडनं मागायचे आहे की तुमची काय गरज आहे, तुमचं कोणतं काम अडकलेलं आहे, त्याच्यासाठी हट धरा, लढा, ताप करा की देवा तुम्हाला देईल. लोक घडीभर 5-10 मिनिटे बसतात, लढ खरोखर आठवण करतात, त्याला आठवण येते काही गोष्टीची लढ येतो. काय लोक लक्ष देत नाही, 5-10 मिनिटं बसणार किंवा 5 मिनिटं भेटणार, जसं आपण बोलतो तसं बोललो की मनातून काढून टाकतात.
मी प्रार्थना केली, देव ऐकला. प्रार्थना आपण केली, देवाला आपण हाक मारलेला आहे, तर विश्वासाने हाक मारायचे आठवतात. देवाला बोलायला सांगायचं आहे, देवा तू माझं काम करशील, तू मला देशील. देवा तू मला देशील, माझा विश्वास आहे तू मला देशील म्हणजे देशील. देवाकडनं हट्ट धरायचं आहे. तुम्हाला सामर्थ्य पाहिजे, हट्ट धरायचे आहे. पवित्र आत्मा पाहिजे, हट्ट धरायचे आहे. प्रार्थना पाहिजे, हट्ट धरायचे आहे. मुलगा पाहिजे, हट्ट धरायचे पाहिजे. कामात विजय पाहिजे, हट्ट धरायचे पाहिजे. नोकरी मिळली पाहिजे, हट्ट धरायचे आहे. प्रिय भावना, देवाकडनं मागायचं आहे. देव प्रत्येक व्यक्तीला देतो. एक व्यक्तीला सोडून ठेवणार नाही, टाकून ठेवणार नाही. प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर देणारच आहे. म्हणून 8 वचनावर सांगितलेलं आहे, कारण प्रत्येक जण जो मागतो त्यास मिळते, आणि जो शोधतो त्यास सापडते, आणि जो ठोकतो त्याच्यासाठी दरवाजा उघडला जाईल. जो ठोकतो, येशू प्रभू आमच्यासाठी दार उघड, येशू माझ्यासाठी दार उघड, येशू माझ्यासाठी दार उघड, येशू दार उघड. देवाला हाक मारायचा, मला बाहेर काढू नको टाकू, मला आत यायचं आहे, मला घरात यायचं आहे, येशू मला घरी यायचं आहे, मला काढून टाकू नकोस, मला घरी यायचं आहे, माझ्यासाठी दरवाजा उघड, मी येणार आहे, मी तुझ्या बरोबर येणार आहे. दरवाजा उघड, दरवाजा उघड येशू, हे प्रभू दरवाजा उघड, मला आत यायचं आहे. तुम्ही जे बसतात, तुम्ही ऐकतात, येशू मला तुझ्या माझ्या तुझ्या जवळ यायचंय, मला तुझ्याकडे यायचं आहे, तू माझ्यासाठी दरवाजा उघड. आपल्यासाठी जेव्हा आपण हाक मारतो, दरवाजा उघडायला प्रवेश तयार आहे. प्रिय भावना, तुम्ही जर हाक मारत असाल येशूला, तर येशू तुमच्यासाठी दार उघडणार आहे, कारण तो दाराजवळच आहे. येशू दाराजवळ आहे. आपण हाक मारले पाहिजे की प्रभू माझ्यासाठी दरवाजा उघड. प्रिय भावना, जे 5 मूर्ख होते आणि 5 शहाणे होते, त्यांच्यासाठी काय झालं? थोडंसं चुकलं, आणि 5 ज्या मूर्ख होत्या त्याला जाता आलं, पण जे शहाणे होते त्यांच्यासाठी दरवाजा उघडला आणि त्या वराला गेल्या. प्रिय भाऊ-बहिणींनो, ह्याच्यावर आपण लक्ष द्यायचं आहे की त्याच्यासारखं आपण होऊ नये, त्याच्यासारखं होऊ नये की माझं दार झालं पाहिजे, मला येशूच्या आरी जायचं आहे, मला येशूच्या आरी जगायचं आहे, मला येशूच्या आरी नाता जोडायचं आहे. मला देवाकडे जायचं, मला यायचं आहे, मला तू सापडलंस, मला तू मिळलंस, येशू तू मला मिळलेला आहेस, आता मला गरज नाही, पण माझ्यासाठी दरवाजा उघड, मला आत यायचं आहे. प्रिय भाऊ-बहिणींनो, आपण बाहेर राहायचं नाही आहे, येशूकडे जायचं आहे, येशू बरोबर जायचं आहे, येशू बरोबर राहायचं आहे. तर देवाला हाक मारायचा आहे, सतत ठोकत राहायचं आहे, सतत हाक मारत राहायचं आहे. बघा, तुम्ही जे हाक मारत असता, तुमची वर्षात जीवन बदलून जाईल. 2024 आणि 2025 मध्ये ज्याचे घर नाही आहेत, लाकडे आहेत, ते घर बंद राहणार आहेत. तुमचे लग्न नाही,
2025 मध्ये तुमचे लग्न होतील. तुमची कामं झालेली आहेत, पण आज तुम्ही सतत देवाला हात मारत आहे, तर 2025 मध्ये तुमची कामं पूर्ण होणार आहे. आज तुमचा आधार निघून नाही गेलेला आहे, आज या 2-3 वर्षात निघून नाही गेलेला आहे, पण 2025 मध्ये तुम्ही आजारातून मुक्त होणार आहे. जे काही कामं अडकलेली होती ती 2025 मध्ये कामं सगळ्यांची पूर्ण होणार आहे. प्रिय भाऊ-बहिणींनो, येशूला आपण हाक मारले पाहिजे, सतत आपण हाक मारले पाहिजे, सतत ठोकत असलं पाहिजे. ठोकत असते म्हणजे हाक मारत असते. आपण देवाला हाक मारत राहायचं सतत. त्याच्यासाठी काय वजन घेऊन जायचं नाही, का वजन उचलायचं नाही, का त्याच्यासाठी काय मोठं त्यांचं काम नाही. कामात येशूला हाक मारले पाहिजे, घरी हाक मारले पाहिजे, बसून तेव्हा हाक मारले पाहिजे की येशू तू समजा समार करणारा, येशू माझी प्रार्थना आहे, येशू माझी प्रार्थना स्वीकार कर, आमच्यावर दया कर, आमच्यावर कृपा कर. येशू आमची प्रार्थना आहे, माझी प्रार्थना आहे, माझी गरजा पूर्ण कर, माझ्यासाठी मार्ग मोकळं कर. हे प्रभू माझ्यासाठी मार्ग मोकळं कर. तर येशू बाबा माझ्यासाठी नाव तुमच्यासाठी मार्ग मोकळा. प्रिय भाऊ-बहिणींनो, जसं मुलगा बापाला हाक मारतो, सतत हाक मारतो, बापाला दया येते, तशी आपण सतत हाक मारून आपल्या प्रभूला दया येईल ना. आपल्याला जे पाहिजे ते प्रभू आपल्याला देणार आहे. येशू माझ्यासाठी दरवाजा उघड, प्रभू माझ्यासाठी दरवाजा उघड, माझी गरज आहे, माझी इच्छा आहे, मला तुझ्याकडे यायची, मला तुझ्याकडे यायची. आज आपल्याला प्रत्येक व्यक्तीला प्रभू देणार आहे, प्रत्येक व्यक्तीला प्रवेश देणार आहे. प्रिय भाऊ-बहिणींनो, एकही व्यक्तीला प्रवेश आपण देणार नाही. प्रत्येक व्यक्तीची गरजा पूर्ण करणारा परमेश्वर आहे. पण आपल्याला येशूला हाक मारणे सतत हे योग्य आहे, सतत हाक मारणे गरजेचं आहे. कारण आपण सतत का हाक मारायचे आहे? कारण शैतानाला संधी द्यायची नाही आहे. प्रिय भाऊ-बहिणींनो, जो सतत देवाला हाक मारत असतो त्याला शैतानाला हरण्याची जागा नाही, शैतानाला हरण्याची जागा नाही. त्याला येशूला भरून घेतलेला आहे, आत्महत्या येशूला भरून घेतलेला आहे. शैतान प्रवेश करू शकत नाही, शैतान तुम्हावर अधिकार चालू शकत नाही, शैतान आत येऊ शकत नाही. आपल्या जीवनात येशू आहे आणि सतत आपण येशूला हाक मारत आहे, सतत येशूला आपण हाक मारत आहे. येशू माझ्यासाठी दरवाजा उघड, मला तुझ्या बरोबर यायचं आहे, मला तुझ्या बरोबर यायचं आहे, मला तुझ्या बरोबर यायचं आहे. आपल्याला येशू बरोबर जायचं आहे, येशूकडे जायचं आहे. म्हणून प्रिय भाऊ-बहिणींनो, मार्ग अध्याय 11 आणि वचन 24, मार्ग अध्याय 11 आणि वचन 24 मध्ये सांगितलंय, म्हणून मी तुम्हाला सांगतो, जे काही तुम्ही प्रार्थना मागाल ते मिळेल आहे असा विश्वास धरा आणि ते तुम्हाला मिळलेच आहे. तुम्ही प्रार्थना जे मागाल ते तुम्हाला मिळेलच आहे, मिळलंच आहे असा तुम्ही विश्वास धरायचा आहे. तुम्हाला मिळालेच आहे आणि मिळलंच आहे. आता जे प्रार्थना करू तुम्ही मागाल ते प्रवेश तुम्हाला देणंच आहे. येशू तुम्हाला देणार, परमेश्वर देणार, परमेश्वर देणारच आहे की तुमची प्रार्थना कधी वाया जाणार नाही, कधी फुकट जाणार नाही, तुम्हाला मिळणारच आहे. हे तुम्हाला येशूने दिलेले आहे. तुम्ही आज जे प्रार्थना कराल ना, तुम्ही गेले असेल ना, तुम्ही देवाकडून मागले असेल, ते तुम्हाला आज भेटत आहे. कधी फुकट जाणार नाही, कधी करणार नाही. प्रिय भाऊ-बहिणींनो, प्रार्थनामध्ये ताकद आहे आणि प्रार्थना जे कधी मागलं आहे ते भेटलेच आहे, ते कधी फुकट जाणार नाही. ते 100% माझ्या बापाने
येशूने तुम्हाला दिलेलं आहे। प्रिय भावनांनो, ही प्रार्थनाची ताकद आहे, ही येशूची ताकद आहे। प्रिय भावनांनो, जे तुम्ही मागाल ते देव देणारच आहे, पण प्रार्थना मागा। देवाने सांगितलं जे मागाल ते तुम्हाला भेटलेलंच आहे, पण तुमच्या जीवनात वचन असणे गरजेचं आहे, प्रार्थना करणे गरजेचं आहे की तुमच्या वचन देवाचा साठा केलेला आहे। तुम्ही प्रार्थना करत आहे, ती प्रार्थना कधी तुमची फुकट जाणार नाही। त्या प्रार्थना जे तुम्ही मागत आहे ते तुम्हाला भेटलेलंच आहे। प्रिय भावनांनो, बरीच वर्ष गेली, पण मी देवाला सांगत होतो, येशूला मी सांगत होतो, येशू मला तू मला प्रार्थना करण्यासाठी शिकव। येशू मला प्रार्थना करण्यास शिकव, तुझा मला सेवक बनव। मला प्रार्थना येत होती, मी प्रार्थना येत नव्हती, पण डोळे उघडायचा, येशू मला शिकव, देवा मला शिकव, प्रभू मला शिकव। आणि देवाने मला प्रार्थनाची वाढ करून दिली। आणि मग मी लोकांसाठी प्रार्थना करायचा, येशू त्यांचं बाळ आजारी आहे, ते भावाचे बहिणीचं ते आजारी बाळ आहे, त्याला तू बरं कर, तू साक्षीदार बनव, कारण तुझ्या चरणात देत आहे, तू त्याला बरं कर। आणि येशू माझी प्रार्थना ऐकून त्या बाळाला बरं करतो आणि मला साक्ष ऐकायला भेटतो। माझा विश्वास वाढते की माझी प्रार्थना देवाने ऐकलेली आहे। येशू माझी प्रार्थना ऐकत आहे, त्या बाळाला बरं केलेलं आहे, माझ्या बरोबर येशू आहे आणि मी खुश असतो की तुमच्या बरोबर पण येशू आहे। आजारी बाळासाठी मी प्रार्थना केली, मी मागलं देवा तू त्याला बरं कर, माझी प्रार्थना मी मागलं आणि देवाला सांगितलं तू त्याला बरं कर, त्याला बरं नाही। माझा आत्मविश्वास वाढला, प्रभू माझं काम कर, मला एक दिवस तुम्हाला सेवा करून माझी प्रार्थना ऐकली देवा। मी लढायचा, पश्चाताप करायचा, देवा मला शिकव, मला शिकव। तेव्हा शिकवलं नव्हतं, तुम्ही आकडा काढायचा 1 2 3 4 5 बरोबर, कारण मला आकडा माहित होतं 1 5 5 बरोबर। पण प्रिय भावना बहिणींनो, आकडा आणि अ आ इ ही वेगळं, ते एक काढून शिक्षण भेटत नाही, कारण ते अक्षर वेगळे। पण प्रिय भावना बहिणींनो, जेव्हा धुलीवर गेलं, एक माझ्या प्रशासन त्यांनी मला धुलीवर लिहून दाखवलं, एबीसीडी घेतली, एबीसीडी वाचत गेलो, हलो हलो वाचत गेला, ज्ञान येत गेलं, भेटत गेलं, जोड अक्षर वाचत गेलो, जसं वाचत गेलो देव देत गेला। नाच प्रिय भावना, तू माझ्यासाठी जे हरवलं त्याच्यासाठी आज येशूने सेवक बनवलेला आहे आणि या विधीवर उभा केलेला आहे। येशू आज तुम्हाला या विधीवर आहे, येशू तुम्हाला कर घेऊन येईल, तुम्हाला पण येशू वर करेल। प्रिय भावना, येशू तुम्हाला टाकून ठेवणार नाही, येशू तुम्हाला सोडून उडवणार नाही, जसं मागं मला दिलं तसं येशू तुम्हाला देणार नाही। प्रिय भावना, तुम्हाला पण देईल, महागाई शिकड आज येशूने दिलेलं आहे, येशूने लोकांसाठी दिलं, माझ्यासाठी दिलं आणि त्याची सेवा करण्यासाठी आज तो येशूने मला पुढे केलेला आहे। प्रिय भावना, आणि इतका प्रेम दिलेला आहे की आज भरपूर येशूने मला दिले आणि माझ्या परिवाराला दिलेला आहे। हालेलुया। आणि जे दिलं आहे ते आज त्यांनी दान दिलेलं आहे, त्यांनी वचन दिलेलं आहे, आज मी माझ्या अंतःकरणात ठेवत नाही, तर आज मी हजारो लोकांना वाटत आहे। आज मला दान भेटणार आहे, तुम्हाला वचनाचे दान भेटणार आहे, तुम्हाला सामर्थ्याचे दान भेटणार आहे, तुझा आज कोण बदलणार आहे, तुझी आयुष्यात तुझा कोण बदलणार आहे।
आपल्या बरोबर आहे, त्याच्या आत्मा बरोबर आहे, देव आपल्या बरोबर आहे, देव चमत्कार करत आहे, देव तुमच्या बरोबर आहे, देवाचा आत्मा, देवाचा अभिषेक उतरलेला आहे। धन्यवाद बाबा, तू महान परमेश्वर, तू कार्य करणारा परमेश्वर तुझा आहे। धन्यवाद बाबा, तू शक्तिशाली जीव परमेश्वर आहे। हालेलुया। आज परमेश्वर आपल्या बरोबर आहे, आज येशू आपल्या बरोबर आहे। प्रिय भावना बहिणींनो, देवाला मागा, देवा मला तू सामर्थ्याने भर, देव तुम्हाला पवित्र आत्मा दे। आज परमेश्वर तुमच्या दारी कार्य करणार आहे, येशू तुमच्या दारी कार्य करणार आहे, देव तुमच्या दारी कार्य करणार आहे। देवाचा आत्मा, देवाचा अभिषेक तुमच्यावर उतरलेला आहे, कारण देव तुम्हाला आत्म्याने भरून करणार आहे। हालेलुया, हालेलुया। अरे प्रिय भावना बहिणींनो, देवाकडे मागत आहे, आज देव प्रवेश कोणाला टाकून देणार नाही, कारण तुम्हाला अगोदर 22, 23, 24 मध्ये काही देवाने तुमची प्रार्थना ऐकली असेल किंवा देवाने दिल्या नसेल, तर 2025 मध्ये ते तुमची प्रार्थना ऐकणार आहे, ते तुम्हाला सामर्थ्य देणार आहे, कोण प्रार्थना तुमच्या दारी कार्य करणार आहे, तुमचं जीवन बदलणार आहे। ज्याला पती नाही त्याला पत्नी मिळणार आहे, ज्याला पत्नी नाही त्याला पत्नी मिळणार आहे, ज्याला मूलबाळ नाही त्याला मूलबाळ 2025 मध्ये प्रवेश देत आहे। आज प्रवेश तुमच्या बरोबर आहे, आज बदलणारा प्रवेश आहे। प्रिय भावना, आज कोणी म्हणत नाही की देव आपल्या बरोबर नाही, कोणी सांगत नाही, कोणी सांगत नाही की माझ्या बरोबर नाही, ज्याला माहित आहे ते सांगत आहे की देव माझ्या बरोबर आहे, देव माझ्या बरोबर आहे। पण प्रिय भाऊ बहिणींनो, ज्याला येशूविषयी माहित नाही ते सांगतात कुठे देव आहे, कुठे येशू आहे, हे का देव आहे का, हा का देव आहे का, हा का परमेश्वर आहे का। परमेश्वर प्रभू येशू आपल्या बरोबर आहे, आणि या येशूकडे मागायचं आहे, येशू तुम्हाला देणार आहे, येशू तुम्हाला देणार आहे। प्रिय भाऊ बहिणींनो, मागा, आज तुम्हाला बाहेर आहेत, देवाला मागा, जे बाहेर असतील, जे लक्ष देत नसतील, आज मरत होतील, प्रार्थना ऐकून देव घेऊन येणार आहे, तुमचे प्रार्थना परमेश्वर शिकवणार आहे, देव घेऊन येणार आहे तुमच्या घरी। आज तुमचा नवरा आज ऐकत नसेल, पेत असेल, बाहेर जात असेल, मुलगा मुलगी ऐकत नाही, बाहेर जात आहे, फिरत आहे, पण तुमच्या आज प्रार्थना परमेश्वर ऐकणार आहे, परमेश्वर प्रार्थना स्वीकार करणार आहे। आज तुमच्या प्रार्थनाद्वारे परमेश्वर घेऊन येणार आहे। परमेश्वर आज आपल्या बरोबर आहे, इथे तो बरोबर आहे। हालेलुया, हालेलुया, त्याला पकडायचं आहे। हालेलुया, बघा खरं आज आपल्या बरोबर परमेश्वर आहे। हे काढा, थोडं पुढे घ्या, आपल्यामध्ये परमेश्वर आहे। किती लोक विश्वास करतात येशू आपल्या बरोबर आहे, तर येशूच्या बरोबर या क्षणी आत्मा निघून जाणार। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। अशी कोण बाई आहे, अशी ज्याला ज्ञान नाही, ज्याला माहित नाही, ती बाई आहे, तिला उठवायचं आहे। किती लोकांचा विश्वास आहे ईश्वर, किती लोकांचा विश्वास आहे। हालेलुया, देव आहे की नाही, येशू आहे की नाही, येशू आहे, येशूने पवित्र आत्मा दिलेला आहे, या आत्मा देवाने दिलेला आहे, देव चमत्कार करत आहे, आपला विश्वास वाढवण्यासाठी देव चमत्कार करत आहे। ही बाईला उठवायचं आहे, तिला उठवा, उभी करा, उभी करा। आज देवाचा आत्मा आपल्या बरोबर आहे, आत्म्याला सिद्ध करून दाखवत आहे, देवाचा आत्मा आपल्या बरोबर आहे। देव आहे की नाही, येशू आहे की नाही, याच्या आत बघा, त्याला हाक मारा। किती लोक ओळखतात, त्याला हाक मारा,
आणि कुणाला उठवता येणार नाही. ज्याच्या द्वारे परमेश्वर चमत्कार करतो त्याच्या द्वारे परमेश्वर उठवतो. ज्याला दान दिलेला आहे त्याच्या द्वारे परमेश्वर कार्य करतो. त्याला जायचं आहे. हालेलुया हालेलुया. हे काय देवाचं दान आहे. प्रिय भाऊ, हे दान, हे देवाने दिलेले दान. म्हणून प्रार्थना मागायचे होते. मागा म्हणजे तुम्हाला देण्यात येणार आहे. हे देवाकडनं मला भेट दिलेलं आहे. देवाकडनं मी मागलंय. येशूने मला दिलेलं आहे. देवाने मला दिलंय. प्रिय बांधवांनो, हे दान मला दिलं, तुम्हाला देणार नाही का? देणार की नाही? त्याला जायचं आहे. हालेलुया. हे मला दिलं तर येशू तुम्हाला देणार आहे. येशू तुम्हाला देणार आहे. जे मला दिले तुम्हाला पण देणार. तुम्ही मागा, तुम्हाला पण देणार. आज तुम्हाला बोलवलं नाही, तुम्हाला ते देणार आहे. त्याला जायचं आहे. हालेलुया. इथे उभं सर्व पुढे हे देव, हे परमेश्वर महान शक्तिशाली आहे. अद्भुत चमत्कार करणारा परमेश्वर. हे देवाचं दान, देवाने दिलेलं दान. प्रिय भावांनो, नीट लक्ष द्या. देवावर विश्वास ठेवा. देव देतो. मागायचं. आपल्याला काय अडचण आहे, आपल्याला काय हवे आहे, आपल्याला काय पाहिजे आहे, परमेश्वर देणार. येशू देणार. येशू बनवला. पृथ्वीचा आणि स्वर्गाचा अधिकार पिता परमेश्वरा तुम्ही येशूला दिलेला आहे. ते येशूकडनं मागायचं आहे. आपल्याला येशूकडनं मागायचा अधिकार आहे. येशू देणार. तुम्हाला सामर्थ्य देणार, तुम्हाला पवित्र आत्मा देणार, तुम्हाला दान देणार. ही देवाची येशूची ताकद आहे. प्रिय भाऊ, हे जे आहे इकडे जे कॅमेरा फिरव, हे आपल्याला विश्वास वाढवण्यासाठी. हे जो चमत्कार आहे, चमत्कार जे तिला दान दिलेलं तो उठवू शकतो. बाकी कोणाला उठवता येणार नाही. सगळ्याचा आत्मा निघून गेलेला आहे. कोणी नवरा बसलेला असेल तर या उठवा. स्वतःचे बाई बोला. हालेलुया हालेलुया. दोन बाई आणि तिला उठवा. तगडे बाईचं काम काय आहे, मजबूत लागते. देव आपला विश्वास वाढवण्यासाठी की आपण मागलं पाहिजे. येशूकडनं मागलं पाहिजे. येशू आहे, प्रभू आहे, आपल्याला देणार. प्रिय भाऊ, आणि येशूने सिद्ध केलेल्या येशूवर विश्वास ठेवायचा हे सिद्ध दाखवून दिलेलं आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. काय जायचं सगळे तोड त्याला जायचंय. हर्षलावर मनीषावर निलमोड पुरोडोड सैनोड सुंदरोड वनितावर. हालेलुया हालेलुया. परमेश्वर आपल्याला काय चमत्कार दाखवतो, त्याचे काय सामर्थ्य दाखवतो की आपला विश्वास वाढवण्यासाठी, आपला विश्वास वाढवण्यासाठी त्याचे सामर्थ्य दाखवतो.
त्याला जय परमेश्वर आपल्याला देणार आहे, परमेश्वर देणार आहे जो प्रमाणे तुम्ही मागा. योहान 15:7 योहान 15:7 तुम्ही माझ्यामध्ये राहाल आणि माझी वचने तुम्हामध्ये राहतील तर जे काही तुम्ही पाहिजे असेल ते तुम्हाला मिळेल. 15:7 मध्ये सांगताय तुम्ही माझ्यामध्ये राहाल, मी तुम्हामध्ये राहील, माझी वचना तुम्हामध्ये राहतील आणि जे काही तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळणार आहे. जे काही तुम्ही मागाल आपल्याला कोणाकडे राहायला लागेल, कोणाकडे राहायला लागेल, आपल्याला येशूमध्ये राहायला लागेल. आणि येशूची वचना आपल्यामध्ये, येशू आपल्यामध्ये, जे काही मागून ते आपल्याला मिळालेच आहे. देव वचन जगात कुठे गेला, कुठे देव एकच आहे, येशू एकच आहे. काने कोपऱ्याला द्या, देश द्या, कुठच्या ठिकाणी द्या, पण येशू एकच आहे, देव एकच आहे. तो तारा अनेक देव नाही. आपण कुठे गेलो तरी देव एकच आहे, इथे तोच आहे, कुठे गेलो एकच आहे, तोच देणारा, तोच करणारा, तोच तारा. आपल्याला मागायचं आहे, पण आपल्याला मागायच्या आधी आपण ईश्वर विश्वास ठेवा लागेल. देवाची वचनं आपल्या अंतःकरणात साठवा लागतील आणि मग आपण मागायच्या. ईश्वर मला दे, ईश्वर मला दे. प्रिय भाऊ बहिणींनो, तुम्हाला मागायच्या आधी जसं सांगितलं का तुम्हाला शोध करायला लागेल, शोधून तुम्हाला सापडला, तुम्हाला विश्वास करावा लागेल आणि मागायला लागेल. आपल्याला देवाची ओळख नाही, त्याला आपण शोधलेलंच नाही, तर आपण देवा दे, मला देवा दे, मला देवा दे. देव आधी जाणतो, सगळ्या गोष्टी जाणतो. तुझा माझ्यावर विश्वास आहे का, मी तुला सापडले का, येशू सापडला. आपण येशूकडनं मागायचं. म्हणून येशूच्या सोबत आपण नीट केला पाहिजे, येशूवर आपण विश्वास ठेवला पाहिजे, त्याला सतत हात मारत राहिले पाहिजे आणि आपण मागायचं आहे. मला खरोखर गरज आहे ती वस्तू मागा. आपल्याला मुलबाळाची गरज आहे, घराची गरज आहे, संसाराची गरज आहे. ही देव देणारच, कधीच फुकट घालवणार नाही. ते देणारच, देव देत आहे आणि दिलेलंच आहे. आज तुम्ही आजपर्यंत देवाकडनं मागलं नसेल तर मागा, आणि आज तुम्ही मागत योग्य प्रमाणे मागत नसेल तर ती चुका तुमची आहे. पण विश्वास ठेवा आणि विश्वासाने आजपासून मागायला सुरुवात करा. देव प्रवेश तुम्हाला देणारच आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रिय भाऊ बहिणींनो, एक चांगलं पद्धतीची गोष्ट काढत नाही, त्याला जायचं आहे. हे देवाचं दान. प्रिय बहिणी, आज तुमच्या दारी पण हे होणार नाही. तुमच्या दारी परमेश्वर चमत्कार करेल. तुम्ही पण देवाचे लेकर आहेत, देवाकडनं मागा. आज देव तुम्हाला त्याच्या सामर्थ्याने
प्रवेश पार करणार आहे। ये कोई त्रास नहीं, 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 कोई शंकर कोई शंकर ये कोई त्रास नहीं, 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 ये कोई त्रास नहीं, ये कोई त्रास नहीं, ये कोई त्रास नहीं, 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 ये कोई त्रास नहीं, कोई त्रास नहीं, ये कोई त्रास नहीं, या क्षण शांत हो। हालेलुया। बंद